नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या गप्पांच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. नाबर सरांबरोबर गप्पा मारताना आपण त्यांचे अनेक किस्से ऐकले. त्यांचं लेख वाचताना त्याच्या मागचे शीर्षक किंवा त्या लेखातून व्यक्त होणाऱ्या भावना ह्या वाचल्यानंतर आपणही त्या वातावरणात रममाण होतो काही काळापुरता आणि कुठेतरी आपल्या मनाला एक सुखद असा अनुभव मिळतो. सर, तुमचे हे लेख वाचताना मी एका ठिकाणी मला थबकलो. त्या लेखाचं शीर्षक बघून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. शीर्षक होतं फ्लोरा श्याम नाबर. मी म्हटलं खरं तर स्नेहाबद्दल मला माहिती आहे, डॉक्टर स्नेहा नाबर जी आता आयुर्वेदाची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करते. तिच्याबद्दल मी ऐकलोय, तिच्याशी बऱ्याचदा गप्पाही मारल्यात. पण ही फ्लोरा श्याम नाबर कोण? खरं मला एकच मुलगी आहे, स्नेहा श्याम. हो. पण तशा मला अनेक मुली आहेत. म्हणजे एकदा मला बालमोहनमध्ये स्नेहा तेव्हा शिकत होती आणि त्यावेळेला तिकडच्या बाईंनी बोलवलं. ते म्हणाले, डॉक्टर तुम्हाला 3 मुली का? म्हटलं नाही, मला एकच मुलगी. म्हणे ती नेहमी ताई दीदी वगैरे असा उल्लेख करते. तर म्हटलं त्या माझ्या भावाच्या मुली. पण आमच्या घरामध्ये चुलत हा शब्द कधी शिकवलेला नाही, त्याच्यामुळे ताई दीदी स्नेहा. तिच्या मावशीची एक मुलगी, ती पण त्या ग्रुपमध्ये आहे. यांचा एक वेगळा ग्रुप आहे, ते आपापल्या ठरवतात. आम्हाला त्याचा काही सुगावा नसतो. आता फ्लोरा श्याम नाबर कोण हा प्रश्न शेवटी येतोच की आमच्याकडे ना मांजरं ही लिव्ह लायसन्स वरती असायची. लिव्ह लायसन्स म्हणजे असं की 11 महिने ते आमच्याकडे राहणार आणि गणपती येणार असं म्हटलं की मग त्यांना सोडून द्यायचं. कारण एक म्हणजे घरात मी, नूतन आणि स्नेहा आम्हाला मांजर खूप आवडतं. पण आमच्या आईला, दिलीपला वगैरे एवढी आवड नाही. मला जर त्यावेळेला आईबाबा असं सांगितलं तर एक तर घरात तू तर राहा किंवा मांजर राहा, ते काय परवडणार नव्हतं. त्याच्यामुळे मांजराची आवड असून सुद्धा त्याला काही घरात पाळता वगैरे यायचं नाही. आणि माझ्या मांजराची नावं पण अशी भारी असायची. म्हणजे एक अगोदर बोका होता, त्याचं नाव होतं युवराज. बरेच मांजरप्रेमी असतात. तसं माझा एक मित्र अभिषेक रेडकर, मोठा आर्ट डायरेक्टर आहे. तो हे प्रकाश बाबा आमटे वगैरे हे पिक्चर आहेत, त्याची आर्ट डायरेक्शन केलेलं आहे. त्यालाही मांजराची आवड. त्याच्यामुळे तो आला आणि त्याने विचारलं की सर युवराज कुठे आहे? तर मी म्हटलं नाही रे, युवराजला सोडलं. म्हणजे 11 महिन्यांनी त्यांना तिकडे त्यांची रवानगी व्हायची. मग मी पण कंटाळलो. मी म्हटलं की आता आपण मांजर पाळायचं नाही, कारण दरवेळेला त्याला नेऊन सोडायचं. तर असं मांजर असायला पाहिजे की ज्याला घरातून कोणी जा म्हणणार नाही किंवा घरातून बाहेर काढणार नाही. तर तो म्हणाला की काय म्हणजे कोणतं मांजर? मी म्हटलं मी एक पर्शियन वगैरे बघेन की जे निदान काढणार नाहीत, किमतीकडे बघून तरी काढणार नाही. तो म्हणाला जरा थांबा, घाई करू नका. आणि एक दिवशी अभिषेकचा मला फोन आला की सर घरी आहेत का? म्हटलो हाय, काय रे? तर नाही, येतो 5 मिनिटात. तो आणि श्रेया म्हणजे त्याची पत्नी दोघी आले. हा असा उंच हात असे पाठीमागे घेऊन उभा होता. काय नाही म्हटलं अभिषेक, काय नाही म्हणे तुमचं गिफ्ट. म्हणून त्याने ते एवढंसं पिल्लू, त्याचा जन्म काहीतरी 20 मार्च 21 मार्चला वगैरे असं झालेलं, त्याने दिलं. असं घाबरलेलं असं ते पिल्लू, ते त्याला ऍडजस्ट होईपर्यंत 1-2 दिवस लागले. मग त्या प्राण्यांच्या डॉक्टरांना नेऊन दाखल आणलं, त्याची तपासणी केली, त्याची काही इंजेक्शन तमूक वगैरे सगळं केलं. तेवढंच की त्यांनी सांगितलं की याला काय आपल्याला काय खायला द्यायचं नाही, दूध, चपाती, भात वगैरे असं काही द्यायचं नाही, त्यांना फक्त ते काईट फूड आहे तेवढं द्यायचं. आता आम्ही पण तर डॉक्टर सांगतायत, आम्ही फसलो. आम्ही आपलं त्याला काईट फूड द्यायला सुरुवात केली.
हळूहळू ते घरामध्ये रुळलं. आता ती पर्शियन कॅट असतात ना, ती अशी गुबगुबीत असतात, म्हणजे ती फरच त्याच्यावरती एवढी मोठी असते. आतमध्ये अंग छोटं असतं पण वरती अंगापेक्षा बोंगा मोठा, तसं ते फर त्याची असते. आणि म्हणून माझ्या पुतण्याने तिचं नाव ठेवलं फ्लोरा, फुललेली असते. तर ते खाता खाता एकदा काहीतरी कोलंबी नीट करत असताना नूतनच्या हातातून ती कोलंबी खाली पडली, सोललेली. हिने वास घेतला आणि हिने खाल्ली. बरं वाटलं की अरे मासे तरी खायला लागले. ते डॉक्टर ते म्हणाले ना असं काय द्यायचं ना, त्यांना उकडून वगैरे द्यायचं, म्हणून उकडून दिली, खायला तयार नाही. ती कच्ची कोलंबी होती, ती खायची. मग नंतर ते खायला लागल्यानंतर खाणं तेच ते त्यांचं कॅट फूड कोलंबी, आणि त्यांची ती क्रिमी ट्रीट म्हणून असतं ते सकाळ संध्याकाळ हे कॅट फूड आहे, हे सकाळ संध्याकाळ. आणि कोलंबी कधी, म्हणजे त्यांनी येऊन नुसतं असं मॅ केलं की लगेच कोलंबी पडायची. अद्यापपर्यंत त्यांनी एकदाही शिकार केलेली नाही. शिकार म्हणजे असं उंदीर जरी असं समोरून नेला तरी सुद्धा ते त्याच्याकडे असं बघत बसेल की हा कसं चाललंय. ते काय त्याच्यावर झडप घालून त्याला पकडणार नाही किंवा त्याला खाणार नाही. खायचं सोडून ते पकडणार पण नाही. म्हणजे ते आतापर्यंत डास मुंगी सुद्धा तिने मारलेली नाही. म्हणजे त्या नखांचा उपयोग काय करायचा, तर माझा बिछाना किंवा ती उशी आहे, गादी आहे, ही ओरबडायची. हा नखांचा उपयोग. बाकी तोंडाने कधी आवाज नाही, काय नाही, रागावणं नाही. पण दूध पित नाही, पाणी पित नाही. आता काय करायचं, मग ते ते क्रिमी ट्रीट जे आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, ते असं ढवळायचं, ते पिठल्यासारखं करायला तेवढं तरी पाणी पोटामध्ये जायचं. एक वेळेला तर आम्ही प्रयत्न असा केला की तिला धरलं, तोंड असं केलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून बघितलं, पण ते काय त्याला पसंत पडलं नाही, त्याच्यामुळे ते राहिलं. आता नुसतं फ्लोरा म्हणणं बरोबर आहे ना, कारण माझी ती मुलगी आहे, त्याच्यामुळे तिला नाव दिलं फ्लोरा श्याम नागर. आणि छान आहे, प्रेमळ आहे. तिचा पहिला वाढदिवस झाला. म्हटलं आता आपण मुलांचे वाढदिवस साजरे करतो, आता ही सुद्धा मुलगी तेव्हा हिचाही वाढदिवस साजरा करायला पाहिजे. मार्केटमध्ये गेलो, त्याने सांगितलं की असं माझ्याकडे मांजर आहे, त्याचा वाढदिवस आहे, तर मला टी शर्ट एक तसा, तर तो ग्रीन आणि असा त्याला पट्टे असलेला असं टी शर्ट त्यांनी काढून दिला. ठीक आहे, त्याला रिबिन वगैरे लावलेले असतं बरंच सगळं. तो म्हणाला तुम्हाला मोजे हवेत का, मुख हवत का. मी म्हटलं ते काय ठेवेल आता मला माहिती नाही, निदान हे तरी घालून बघतं का बघूया. मग तो हिरवा टी शर्ट जो आहे हा तिला घातला, तिचा वाढदिवस केला पहिला. आणि मग हॅपी बर्थडे फ्लोरा, म्हणजे घरातले सगळे आले होते. तिला खुर्चीवरती तिकडे बसवलं, तो टी शर्ट वगैरे घालून. अगोदरच तिला ते अवघड झालेलं, कारण अंगात असं काही घालून फिरायची सवयच नाही आहे ना. खायचं आणि तंगडा वर करून झोपायचं, बस एवढंच त्यांचं काम त्याच. बरं, कुत्रे कसे असतात, हे फार इमानदार असतात. म्हणजे कुत्र्याने बोलवलं इकडे रे, तर तो येतो. मांजराला बोलवा तुम्ही इकडे ये, ते लांब असं फेरी मारून जात. जर त्याच्या म्हणजे घरामध्ये मांजर हे मालक असतं. आता ती हे त्यामुळे ती मालकीण आहे आणि आम्ही सेवेकरी आहोत. म्हणजे ती सांगेल तो हट्ट तुम्ही तो द्यायलाच पाहिजे. म्हणजे कधीतरी असं झालं की मोठी ती टायगर प्रॉन सारखी अशी मोठी कोलंबी, ती एक आमची कोण ओळखीची, त्याच्यामुळे ती किलोवरती देते, ती मी आणून देतो. कधीतरी एकदा मिळाली नाही म्हणून ती छोटी कोलंबी आणली. छोटी कोलंबी आणली, तिने असं टेबल टेनिसचा बॉल मारतो तशी ती उडून टाकली. म्हणजे अशी छोटी कोलंबी वगैरे खाणं हे आमचं काम नाही. म्हणजे मोठीच आईंडर दिसते. हा, तर त्याच्यामुळे ती काय शेवटी सांगू का तुला, प्रत्येक जीव जन्माला येतो ना, म्हणजे आपण म्हणतो की जो चोच देतो तो चारा देतो. अगदी खरं. तसंच आहे ते, की लोक पण एवढा खर्च आणि मग ते असं, मला काही वाटत नाही, कारण तिचा खर्च तिच्या नशिबाने ती माझ्याकडे येतो, तिच्यावरती होतो, ती आनंदी होते. आणि कदाचित
गेल्या जन्मी तिने मला भरपूर खाऊ घातलं असेल. आता ते माझं काम आहे की तिला कधी नाही. एक वेळ आमच्या घरात मासे नसतील पण फ्लोराची कोलंबी एकही दिवस चुकली असं कधी होत नाही. आणि ते कसं आहे की मी दवाखान्यातून आलो, ह्यांना लवकर कळतं. हो. आणि ते नुसत्या पायाच्या त्या आवाजावरून ते तिकडे खिडकीकडे बसलेले असते, ते तिकडून धावत येते की बाबा आला, बाबा आला. क्या बात. कळतं? म्हणजे हे त्यांचं खूप घेण्यासारखं आहे. किंवा तुम्ही जर आजारी असाल ना तर तुमच्या घरातला प्राणी तुमच्या जवळ झोपतो. जो त्यांनी त्याला आपला कोणतरी आहे असं समजलेलं आहे, त्याच्या शेजारी तो झोपतो. त्याची काही दुःख असतील ती तो ऍब्सॉर्ब करतो. तो एक छानपैकी वातावरण निर्माण करतो. पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे हे त्याच्यामध्ये निर्माण करतो असं मला वाटतं. कारण की आम्ही जर एखाद दिवस कुठेतरी बाहेर गेलो आणि तिला भेटलो नाही तर संध्याकाळी आल्यानंतर रिएक्शन कशी असते की ती बघते अशी तुमच्याकडे, तोंड फिरून बसते. अच्छा. मग तिला अरे फ्लोरा बाबा काय झालं, नाकावरचा राग दिसतो. हा नाकावरचा राग. आणि मग जवळ घेतलं, अमुक घेतलं तमुक घेतलं की मग परत आहे ते म्हणजे अच्छा सुरू होतं. बरं प्राण्यांचं आणखीन एक असतं की बरेच पालक असे मला दिसले की ते नाही नाही हात लावू नको वगैरे असं सांगतात. हो. खरं प्राणी हे उद्या तू काहीतरी करायला गेलास तर तुला एखाद वेळेला ते हे करतील, डवगुली मारतील. पण लहान मुलं, आता माझी नात म्हणजे माझ्या पुतणीची मुलगी, ही तिला अशी शेपटीला धरायची आणि अशी सर बॅग ओढत नाही जर की ओढत नाही, पण तिने कधीही तिला वळून इजा केली नाही, काहीही नाही. त्याच्यामुळे ते काय म्हणतात ते की आता झाली 7 वर्षाची झाली, ते 7-8 वर्षाची. पण आणखीन एक मुलगी आमच्या घरात जन्माला यायची होती, ती ह्या अशा रूपात आली. आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे आमच्या आईला मांजराचा तिटकारा ही पहिली की जी जाऊन तिच्या मांडीवर बसली आणि आईने मांडीवर तिला बसवून घेतलं. त्याच्या अगोदर आमच्याकडे एक पकू नावाचा बोका होता. तो पकू पण त्याचा लाडका होता, त्याला भरवायला लागायचं, म्हणजे दूध चपाती त्याला भरवायचं. एकदा मी आणि नूतन कुठेतरी बाहेर गेलो, तर आई घरी होती. आई तेव्हा ओट्याकडे करायची, काम करायची. त्याने जाऊन बघितलं आईकडे असं आणि मेव केलं. आईने विचारलं, मला म्हणे आई सगळ्यांची म्हणजे माधुराशी मला म्हणे बोलायची, काय झालं तुला, भूक लागली राहू म्हणून आईने त्या वाटीमध्ये दूध वगैरे घातलं, त्याच्यात चपातीचे तुकडे करून घातले आणि आईने समोर नेऊन ठेवायला गेले तर हा समोर गुड्या, हा खुर्चीत जाऊन बसलाय. आईने सांगितलं उतर खाली आणि खा. ढीम त्याने लक्ष दिलं नाही. शेवटी आई हरली. आईने ते घेतलं, ते त्याला भरवलं, त्याच्यावरती आम्हाला 4 शब्द ऐकवले की तुम्ही हे नसते लाड करून ठेवलेत, बाकीची मांजरे ती इकडे तिकडे जातात, खातात आणि तुम्ही नेऊन भरवता. पण आता ती सवय काय करणार. शेवटी लहान मुलांचे जसे हट्ट असतात तसे हट्ट त्यांचे आपल्याला पुरवायचे असतात. मला वाटतं प्रत्येकाकडे आजच्या याच्यामध्ये काही लोकांना ते एक अडचण वाटते की आम्ही कुठे बाहेर गेलो मग त्याचं काय होणार, अमुक काय होणार. हे बरोबर, पर्टिक्युलर मुंबईत मध्ये राहणार आहे. बरं, हिला बाहेर आम्ही कुठे सोडत नाही, कारण कोणी उचलून नेलं तरी सुद्धा ही काही ओरडणार नाही, काय नाही करणार, प्रतिकारही करणार नाही. त्याच्यामुळे ती घरातच असते आणि छान मुलीसारखी राहते. त्याच्यामुळे खरंच इंटरेस्टिंग. अजून एक गोष्ट मला फ्लोराविषयी विचारायची. बऱ्याचदा तुमचे लेख वाचताना त्या फ्लोराविषयी परबतीन हा परबीन हा म्हणजे ही परबीन कोण, म्हणजे का त्या परभणीचा आणि तिचा 36चा आकडा आहे का? खरं ती ना एक फेसबुक वरती नितीन राणे नावाच्या माझ्या एका मित्राने ते मला वाटतं असं की त्याने ते सुरू केलं की एक मांजर माणसाच्या रूपामध्ये बोलते. आता मी माझ्याकडे फ्लोरा आहे आणि मी तिचे वडील आहे असं सांगतो, त्यावेळेला ती म्हणजे ती आहे मिनगिया तिचं नाव, ते पेज आहे त्याच्यावरती फेसबुकवरती.
तर ते मिनग्या जे आहे हे वडिलांना आप्पा म्हणतात. हा. आणि आप्पांची बायको तिला आई नाही म्हणत, तिला परबीण म्हणतात. अच्छा. म्हणजे आप्पा परब हा, हा. आणि त्यांची बरोबर. बायको ती परबीण. ती कायम म्हणजे आप्पा तिच्यावर प्रेम करतात, काय काय घेऊन येतात, अमुक आणतात वगैरे, हे तिचं सगळं असतं. तिचे बरेचसे मित्रमंडळी आहेत, म्हणजे काय तो पीठमळ झोलिओ आणि म्हणजे मिंटो उंदीर वगैरे, अशी त्यांची फॅमिली खूप छान त्यांनी ते तयार केलं. मिनग्या हे पेश आणि मालवणीमध्ये असतं, त्याच्यामुळे ते वाचताना एक मजा येते. आता कधी कधी काय होतं की ही फ्लोरा ही तिकडे जाऊन बसते आणि तिचा फोटो काढला जातो, कोणतरी काढतं घरातल्याचा आणि तो फोटो माझ्याकडे पाठवतात आणि मग मला सांगतात की ह्याच्यावरती काहीतरी आता तू लिही. आता ते इंटरेस्टिंग असेल फोटो तर मी लिहितो. आता एकदा ती अशीच बसली होती खुर्चीवरती अशी हात ठेवून आणि तिने जांभई दिली. ती जांभई दिली, तो फोटो क्लिक केला. आता ती जी जांभई दिली ना ते दिसतंय हसल्यासारखं. तर त्यावेळेला माझ्या मेवणीची मुलगी हर्षिता ती आली होती आणि ते लोक तिला फार कुवळतात, असं जवळ वगैरे करतात. तर ती म्हणाली की परभणीची भाची ऐकली, नुसते माझे हाल करून टाकले. आणि परभणीची लाडकी, तेव्हा परभणी ते काय माझ्याकडे काय लक्ष, मी जागो त्याच्याबरोबर अमुक वगैरे, ते म्हणजे ते स्टोरी तयार केली तशी. आणि काहीतरी झालं म्हणून ती हर्षिता ही तिच्या कोणाच्या तरी मागे लागली धडधड धडधड करून आणि पुढे गेली आणि पडली. माझा एवढा हसू गायला आणि तो फोटो आहे. अच्छा. तर ते ही जी आहे ती सगळी परबीट वगैरे ही सगळी काल्पनिक पात्र आहेत. ओके. ती दुसऱ्याची आहे, नितीन राणे, ती मंडळी जे मिनग्या पेज चालवतात त्यांची ती आहेत. पण ते मला खूप आवडतं. कधी कधी मी त्याच्यामध्ये लिहितो आणि म्हणून ते माझ्या फेसबुक वॉलवरती तुम्हाला दिसत असेल. तर तशी परबीण काही कोणी अस्तित्वात नाही तिकडे आणि नूतन तिच्यावर खूप प्रेम करते, त्यामुळे ती आईसारखंच प्रेम करते. नाही, खरंच खूप छान. मला वाटतं हे जे फ्लोरा विषय ऐकताना पण आम्हाला खरंच अशी इच्छा झाली. नाही, हे ऋणानुबंध आहेत, हे ऋणानुबंध आहेत. हे गेल्या जन्मीचे जे काय असतात हे आपल्याला या जन्मी ते आपल्याला साथ देतात. बरोबर. ज्याला ज्याने आवड आहे त्यांना मी निश्चितपणे आवाहन करेन की एकतरी प्राणी पाळा. नाही, खरंच आता आम्हालाही आमचं मनही तयार झालं. खरं तर मीही प्राणी पाळणं, मी फक्त श्रावण पाळतो, तर प्राणी पाळण्याविषयी मलाही थोड्याशा मनात भीती जास्त होती. पण आता फ्लोराची गोष्ट ऐकल्यानंतर मलाही असं वाटतं की आपल्या घरात आपल्या फ्लोरासारखीच एखादी गोंडस बाळ किंवा गोंडस एखादी मांजर असेल. खरं कसं आहे माहितीये का की देवाने मला जन्माला घातलं तेव्हा माझ्या इकडे लिहून ठेवलं की तुझा जन्म C10 नूतन नगर गुरु नानक मार्ग वांद्रे पश्चिम, इकडे तुझा जन्म आहे, हे तुझं घर, मी तुला अलॉट केलंय. तसं तिच्या नशिबामध्ये पण लिहिलं की अशा घरात तुला पाठवेन की जिकडे तुझे मुलीसारखे लाड होते. शेवटी प्रत्येकाचं नशीब हे त्याने ठरवलेलं असतं ना, देवाने ठरवून त्यांना पाठवलेलं असतं, तसं ते येतात. आणि असा एखादा प्राणी पाळला घरामध्ये तर ते छान आहे. कारण ती काही ते करमणुकीचं साधन नाही, ते प्रेमळ असा तो एक त्यांच्याशी असलेला संवाद, तो शब्द, स्पर्श, रूप, रस, हे त्यांचं जे आहे हे आपल्याला खूप भावतं, आवडतं. खरं म्हणजे माशाची पिशवी मी घरामध्ये घेऊन आलो तर घरातल्या लोकांना कळायच्या अगोदर मांजरांना कळलेलं असतं ते की आज काहीतरी आलेलं आहे. आणि त्यातही असं असतं की आदल्या दिवशीची कोलंबी आहे फ्रीजमध्ये ठेवलेली, ती काढली आणि तिला घातली आणि मी दुसऱ्या दिवशी सिटीलाइट मार्केट मधून घेऊन आलेलो आहे कोलंबी, तर तिने असा वास घेतला की ती त्या ह्याच्याकडे बघते, वाटीकडे बघते, अगोदर घातलेली कोलंबी, त्याच्यानंतर माझ्याकडे बघते. तेव्हा मला कळतं की नाही, हिला ताजी हवी. मग ती ताजी खाणार आणि मग भूक लागली तर फ्रीजमध्ये म्हणजे
ह्या फ्लोराच्या गोष्टी ऐकताना मलाही आता असं वाटायला लागलं की फ्लोराची भेट घेतली पाहिजे. घे ना. फ्लोराला भेटायला नक्कीच येईल. आणि आपल्या प्रेक्षकांनाही फ्लोरा विषयी अजून माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली असेल किंवा त्यांनाही पेट विषयी किंवा त्यांच्या आवडत्या पेट विषयी बऱ्याच तो जो प्रेमळ भाव आहे तो कुठेतरी तुम्हालाही जाणवला असेल. तर आजचा हा एपिसोड तुम्हा सर्वांना कसा वाटला आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. आणि तुमच्याकडे काय प्राणी असतील तर त्याच्याही बद्दल कळवा. नक्की, खरंच. आणि आमच्या ह्या एपिसोडला म्हणजे उघडं पुस्तक या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.